एक्सक्यूज मी, एक मिनिट काका. व्यंकट दिग्रसकरांचा वाडा हाच का? हो हाच. अच्छा, मला भेटायचं होतं त्यांना. तुम्ही ओळखता का? हो, त्यांचा माझा चांगला परिचय आहे. मीच व्यंकट दिग्रसकर. नमस्कार. ओ, रामकृष्ण हरी. नमस्कार. मी श्रीकला पाटील, एक शिक्षिका आहे. शिक्षिका? अरे वा, मला शिक्षक लोकांना भेटायला अतिशय आवडतं. कारण शिक्षक म्हणजे विचार जागवणारी आणि समाज घडवणारी माणसं असतात. अहो, एवढी मोठी नाहीये मी, अगदी साधी शिक्षिका आहे. पण सध्या नोकरी सोडली आहे मी. हो का बरं? ऍक्च्युली नाशिक मधली ती कॅनडा इंटरनॅशनल शाळा आहे ना, तिथे मी टीचर म्हणून काम करत होते. पगार चांगला होता, वातावरणही चांगलं होतं. पण ज्या पद्धतीने ते आम्हाला मुलांना शिकवायला सांगायचे ना, ते काही रुचत नव्हतं माझ्या मनाला. पण नोकरी तर रोज जावं लागणार ना. माझ्या बाबांनी मला एकदा प्रश्न विचारला की श्रीकला, तू नोकरी करतेस, पगार कमवतेस, पण आत्मिक समाधान मिळतं का ग तुला? म्हटलं, आत्मिक समाधान म्हणजे बाबा? मग म्हणाले, अगं सुखाची शांत झोप लागते का? माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं. गप्प बसले मी. तुमचे बाबा? ते इथलेच आहेत. येळवणे गाव आहे ना, त्या शाळेत ते 2 वर्ष नोकरीला होते. बाबा नेहमी म्हणतात, जिथे अंधार असेल ना, तिथे आपण ज्ञानाची ज्योत ही पेटवलीच पाहिजे. वा. महाराज, माझ्या बाबांच्या आयुष्यावर तुमचा खूप मोठा प्रभाव आहे. नाही म्हणजे अनेक कीर्तनं ऐकलीत त्यांनी तुमची. बाबा नेहमी म्हणतात, माझं आयुष्य बदलून गेलं ते केवळ व्यंकट महाराज दिग्रसकरांमुळेच. नाही, बाबा ना तुमचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही. खूप मानतात ते तुम्हाला. हो नाही हो, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. बाकी करता करविता विठुराय आहे बघा. बर चला, मला सांगा काय काम होतं तुमचं माझ्याकडे? नाही, मला अहो जाऊ करू नका प्लीज. तुमच्या मुलीसारखीच आहे. बरं ठीक आहे, काय करू शकतो मी तुझ्यासाठी सांग. ऍक्च्युली मला मदत हवी होती तुमची. बोल ना. या गावात एक नवीन शाळा सुरू होती असं ऐकलं. मला शिक्षिकेची नोकरी मिळू शकते का? त्याचं काय आहे, शाळेचं असं आहे बर का, माझी सून इंद्रायणी आहे ना, ती विठूच्या वाडीमध्ये शाळा सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न करते. ओ, म्हणजे अजून शाळा? नाही नाही, तसं नाही. सरकारनं शाळेसाठी जमीन दिलेली आहे. येत्या काही दिवसात तिथे इमारत बांधण्याचं काम सुद्धा सुरू होईल. पण काय आहे, सध्या आमच्या शेतात झाडाखाली शाळा भरते. गावातल्या काही गरजू विद्यार्थ्यांना महाले मास्तर, त्याच्यानंतर इंद्रायणी आणि आणखीन काही 3-4 शिक्षक मिळून शिकवतात. तिथंच वर्ग भरतात. महाराज, माझी एक रिक्वेस्ट आहे. मला अशा प्रकारच्या शाळेत शिकवायला खूप आवडेल. हवं तर मी पाया पडते तुमच्या, पण मला त्या शाळेत शिकवण्याची संधी द्याल का प्लीज? अगं विनंती कशाला करतेस तू? तुझी हरकत नसेल तर आपण आता माझ्या सुनेला म्हणजे इंद्रायणीला भेटू, म्हणजे तीच तुला या सगळ्याची नीट कल्पना देईल. अहो हरकत कसली, आवडेल मला. आणि त्या निमित्ताने या गावात मला एक नवीन मैत्रीणही मिळेल ना. तर चल ये घरी ये. तुला चालेल ना मी त्याच्याशी बोललेलं? अगं तू समजूतदार आहेस ना, तू समजून घेऊ शकतेस. आणि मी कोणत्या अनोळख्या मुलीला थोडीच बोलतोय. अगदी चिपरी काय दिसते तुला सांगू?
ते आदू डोक्यात. इंदू ऐक अगं इंदू, अगं मी मस्करी करत होतो. ते जिपरी कोणीच नाही इथे. माहितीये मला. अगं काय झालंय पण? इंदू उठ. आदू आदू कळत आदू विठुराया. काय नाही होणार इंदू, काय नाही होणार. आणि डॉक्टरांना पण बोलवतो. अरे डॉक्टर नको आदू, डॉक्टर नको. थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेतो. पाणी दे फक्त. मी 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 आराम केल्यावर बरं वाटेल. काय नाही होणार. काय नाही होणार इंदू. अगं माझं प्रेम आहे तुझ्यावर. मी काय नाही होणार तुला. माहिती आहे मला. मी पाणी देतो तुला. पहाटे पडलेलं स्वप्न अजून जात नाहीये डोक्यात. कोणतं संकट येणार आहे या घरावर? घोडा मैदान जवळ आलंय. आपल्या घरावर संकट चालून येत आहे. या घरावर एक मोठं वादळ घोंगावणार आहे. तूच या घराचे रक्षण करतेय. वाव, फारच सुंदर घर आहे हो तुमचं. काय आहे? सगळी पूर्वजांची पुण्याई आहे. पण आता हे जे घर दिसतंय ना, ते माझ्या वडिलांनी म्हणजे गोविंद महाराजांनी बांधले. महाराज, हल्ली गावातली घरं सुद्धा शहरातल्या घरांसारखीच दिसायला लागली आहेत ना? नाही म्हणजे जुन्या घरातला जो आपलेपणा असतो ना, तो हरवलाय कुठेतरी. म्हणजे बघा ना, असं ऐसपैस आणि छान देशी असा थाट किती मनाला भावतो. अहो पण श्रीकला तुम्ही इथं का बसलात तिथं? महाराज, आपलं ठरलंय ना हो जाऊ नाही करायचं. तू म्हणा ना मला, तुमच्या सुनेच्याच वयाची आहे मी. नाही मान्य आहे, पण काय आहे, सवय व्हायला जरा वेळ लागेल. बर तू इथं बस, ये बस, मी चहाचं सांगू दे. नाही नाही, मला चहा नको. आधी इंद्रायणी ताईंना भेटायचंय. तू बस, मी इंद्रायणीला बोलवून आणतो. बर. ये. अरे आदोक्षच इकडे. श्रीकला, हा माझा पुतण्या अधोक्षज, इंद्रायणीचा नवरा. हा, आणि अधोक्षज ही श्रीकला. नमस्कार. मी सुद्धा शिक्षिका आहे आणि इंद्रायणी ताईंना भेटायला आले होते. काका, इंदूला ना ताप आलाय, तर ती गोळी घेऊन झोपली. अरे बापरे, हो का? पण ती इंदूलाच भेटायला आली. 2 मिनिटासाठी बोलव ना, बघ ना. तुम्ही म्हणता तर मी बोलवून आणतो तिला. नाही नाही नको, काही हरकत नाही. मी नंतर येते ना भेटायला. चला, या निमित्ताने आपली ओळख तरी झाली. येऊ? हो. रामकृष्ण हरी. काका, ह्यांना कशासाठी भेटायचं होतं इंदूला? अरे किती गुणी मुलगी आहे बघ ना. शिक्षिका आहे ती. आपल्या गावातल्या शाळेमध्ये शिकवायची इच्छा आहे तिला.
त्या संदर्भात भेटायचं होतं इंदू. अधुक्षज, अशी जर तरुण मुलं मुली खेड्याकडे वळायला लागली ना, तर या खेड्यांचं चित्र पालटायला वेळ लागणार नाही. इंदू अगं तू उठले कशाला? हा झोप झोप. आदू. अगं तुझी तब्येत, अगं तू ताप अजून पण आहे इंदू. तू झोप बरं. आदू, तू झोप. अरे मला बरं वाटतंय आता. नक्की इंदू, पण तुला झालं काय होतं अचानक? माहित नाही रे, काहीतरी असं विचित्र डोकं दुखत होत. खूप दुखलं आणि अचानक थांबलं. पण जीव घेणं त्रास होत होता. हो, तुझ्या चेहऱ्यावर दिसतच होत ते. आदू, घरी कोणी आलं होतं का रे? हो, ते श्रीलता, श्रीमाता, मला नाव नाही आठवत त्यांचं, पण त्यांना भेटायचं होतं तुला. पण मला नाही भेटायचंय त्यांना कधीच. आदू, ते जे कोणी होते त्यांनी आपल्या घराची पायरी कधीच चढायची नाही. अगं पण नाही म्हणलं ना तर नाही. फायनल. तू दिग्रसकरांचं हे घर अभंग ठेवू शकतेस. इंदू अगं थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेतो. पाणी देतो तुला. अचानक असं निगेटिव्ह वाईब्स आल्यासारखं का वाटायला लागलंय?